सार्थ श्री दासबोध दशक 14वा अखंड ध्यान समास पहिला निस्पृह लक्षण नाम. श्रीराम एका स्पृहा निस्पृहाची शिकवण युक्ती बुद्धी शहाणपण जेणे राहे समाधान निरंतर. सोपा मंत्र परिणे मस्त साधे औषध गुणवंत सार्थ बोलणे सप्रचित तैसे माझे. तत्काळची अवगुण जाती उत्तम गुणाची होय प्राप्ती शब्द औषध तीव्र श्रोती साक्षपे सेवावे. निस्पृहता धरुणे धरिले तरी सोडू नये सोडिली तरी हिंडो नये ओळखी मध्ये. कांता दृष्टी राखो नये मनास गोडी चाखवू नये धारिष्ट चळता दाखवू नये मुख आपुले. एके स्थळी राहू नये कान कोंडे साहो नये द्रव्यदारा पाहो नये आळके पडे. आचार भ्रष्ट होऊ नये दिल्या द्रव्य घेऊ नये उणा शब्द देऊ नये आपणावरी. भिक्षेविषयी लाजो नये बहुत भिक्षा घेऊ नये पुसताही देऊ नये ओळखी आपली. धडमळीन नेसो नये गोडान्न खाऊ नये दुराग्रह करू नये प्रसंगे वर्तावे. भोगी मन असो नये देह दुःखे त्रासो नये पुढे आशा धरू नये जीवित्वाची. विरक्ती गळो देऊ नये धारिष्ट चळो देऊ नये ज्ञान मलिन होऊ नये विवेक बळे. करुणा कीर्तन सोडू नये अंतर्ध्यान मोडू नये प्रेमतंतू तोडू नये सगुण मूर्तीचा. पोटी चिंता धरू नये कष्टे खेद मानू नये समे धीर सांडू नये काही केल्या. अपमानिता शिणो नये निखंदिता कष्टो नये धिक्कारिता झुरो नये काही केल्या. लोकलाज धरू नये लाजविता लाजो नये खिजविता खिजो नये विरक्त पुरुषे. शुद्ध मार्ग सोडू नये दुर्जनासी तंडो नये संबंध पडो देऊ नये चांडाळासी. तपिळपणा धरू नये भांडविता भांडू नये उडविता उडवू नये निज स्थिती आपुली. हासविता हासो नये बोलविता बोलो नये चालविता चालो नये क्षणक्षणा. एक वेश धरू नये एक साज करू नये एक देशी होऊ नये भ्रमण करावे. सलगी पडो देऊ नये प्रतिग्रह घेऊ नये सभेमध्ये बैसो नये सर्व काळ. नेम अंगी लावू नये भरवसा कोणास देऊ नये अंगीकार करू नये नेमस्त पडाचा. नित्य नेम सांडू नये अभ्यास बुडो देऊ नये परतंत्र होऊ नये काही केल्या. स्वतंत्रता मोडू नये निरापेक्षा तोडू नये परापेक्षा होऊ नये क्षणक्षणा. वैभव दृष्टी पाहो नये उपाधी सुखे राहो नये एकांत मोडू देऊ नये स्वरूप स्थितीचा. अनर्गळता करू नये लोकलाज धरू नये कोठे तरी होऊ नये आसक्त कदा. परंपरा तोडू नये उपाधी माझी मोडू देऊ नये ज्ञानमार्ग सोडू नये कदा काळी. कर्ममार्ग सांडू नये वैराग्य मोडू देऊ नये साधन भजन खंडू नये कदा काळी. अतिवाद करू नये अनित्य पोटी धरू नये रागे भरी भरू नये भलती गडे. न मनित्यास सांगो नये कंटाळवाणे बोलो नये बहुसाल असो नये के स्थळी. काही उपाधी करू नये केली तरी धरू नये धरली तरी सापडो नये उपाधी मध्ये. थोरपणे असो नये महत्व धरून बैसो नये काही मान इच्छू नये कोठे तरी. साधेपण सोडू नये सानेपण मोडू नये बलात्कारे जोडू नये अभिमान अंगी. अधिकारे विण सांगो नये दाटून उपदेश देऊ नये कानकोंडा करू नये परमार्थ कदा. कठीण वैराग्य सोडू नये कठीण अभ्यास सांडू नये कठीणता धरू नये कोणी एके विषयी. कठीण शब्द बोलू नये कठीण आज्ञा करू नये कठीण धीरत्व सोडू नये काही केल्या. आपण आसक्त होऊ नये केल्या विण सांगो नये बहुसाल मागो नये शिष्य वर्गासी. उद्धट शब्द बोलो नये इंद्रिय स्मरण करू नये बहुसाल मागो नये शिष्य वर्गासी. उद्धट शब्द बोलो नये इंद्रिय स्मरण करू नये शाक्त मार्ग भरो नये मुक्तपणे भरी. नीच कृती लाजो नये वैभव होता माजो नये क्रोधे धरी भरो नये जाणपणे. थोरपणे चुको नये न्याय नीती सांडू नये अप्रमाण वर्तो नये काही केल्या.
कळल्या विण बोलो नये अनुमाने निश्चय करू नये सांगता दुःख धरू नये मूर्खपणे सावधपण सोडू नये व्यापकपण सांडू नये कदा सुख मानू नये निसुगपणाचे विकल्प पोटी धरू नये स्वार्थाज्ञा करू नये केली तरी टाकू नये आपणास पुढे प्रसंगे विण बोलो नये अन्वये विण गाऊ नये विचारे विण जाऊ नये अविचार पंथे परोपकार सांडू नये परपीडा करू नये विकल्प पडो देऊ नये कोणी कासी नेणपण सोडू नये महंतपण सांडू नये द्रव्यासाठी हिंडू नये कीर्तन करीत संशयात्मक बोलो नये बहुत निश्चय करू नये निर्वाहे विण धरू नये ग्रंथ हाती जाणपणे पुसो नये अहंभाव दिसो नये सांगे नयसे म्हणू नये कोणी कासी ज्ञान गर्व धरू नये सहसा छळना करू नये कोठेवाद घालू नये कोणी कासी स्वार्थ बुद्धी जडो नये कारभारी पडो नये कार्यकर्ता होऊ नये राजद्वारी कोणास भरवसा देऊ नये जड भिक्षा मागू नये भिक्षेसाठी सांगू नये परंपरा पुली सोयरी गीत पडो नये मध्यवर्ती घडो नये प्रपंचाची जडो नये उपाधी अंगी प्रपंच भ्रस्ती जाऊ नये बाष्कळन्न खाऊ नये पाहुण्या सरिसे घेऊ नये आमंत्रणे कदा श्राद्ध पक्षासाठी समासे शांती फळ शोधन बारसे भोग राहत बहुसे नवस व्रते उद्यापने तेथे निस्पृहे जाऊ नये तयाचे अन्न खाऊ नये इळलपणे करू नये आपणासी लग्न मुहूर्ती जाऊ नये पोटासाठी गाऊ नये मोले कीर्तन करू नये कोठे तरी आपली भिक्षा सोडू नये वारे अन्न खाऊ नये निस्पृहासी घडू नये मोल यात्रा मोले सुकृत करू नये मोल पुजारी होऊ नये दिला तरी घेऊ नये इनाम निस्पृहे कोठे मठ करू नये केला तरी तो धरू नये मठपती होऊ न करू नये निस्पृह पुरुषे निस्पृहे अष्ट अवघेची करावे पर्यापण तेथे न सापडावे परस्परे उभारावे भक्ती मार्गासी प्रयत्ने विण राहो नये आळस दृष्टी आणू नये देहस्था पाहू नये वियोग उपासनेचा उपाधीमध्ये पडो नये उपाधी अंगी जडो नये भजन मार्ग मोडू नये निसंगपणे बहुउपाधी करू नये उपाधी विण कामा नये सगुण भक्ती सोडू नये विभक्ती खोटी बहुसाल धावू नये बहुसाल साहो नये बहुत कष्ट करू नये असू दे खोटे बहुसाल बोलो नये अबोलणे कामा नये बहुत अन्न खाऊ नये उपवास खोटा बहुसाल निजो नये बहुत निद्रा मोडू नये बहुत नेम धरू नये बाष्कळ खोटे बहुत जनी असो नये बहु आरण्य सेवू नये बहु देह पाळू नये आत्महत्या खोटी बहुसंग धरू नये संतसंग सांडू नये कर्मठपणा कामा नये अनाचार खोटा बहुलौकिक सोडू नये लोकाजे न होऊ नये बहुप्रीती कामा नये निष्ठुरता खोटी बहु संशये धरू नये मुक्त मार्ग कामा नये बहुसाधनी पडू नये साधने विण खोटे बहु विषय भोगू नये विषय त्याग करिता नये देहलोभ धरू नये बहुसा त्रास खोटा वेगळा अनुभव घेऊ नये अनुभवे विण कामा नये आत्मस्थिती बोलू नये स्तब्धता खोटी मन तरी देऊ नये मने विण कामा नये अलक्ष वस्तू लक्षो नये लक्षे विण खोटे मन बुद्धी अगोचर बुद्धी विण अंधकार जाणवेचा पडो विसर नेणी व खोटी ज्ञाते पण धरू नये ज्ञाने विण कामा नये अतर्क्य वस्तू तर्का नये तर्के विण खोटे दृश्य स्मरण कामाने विस्मरण स्मरण पडो नये काही चर्चा करू नये केली आविण न चले जगी भेद कामाने वर्ण संकर करू नये आपला धर्म उडवू नये अभिमान खोटा आशाबद्धता बोलो नये विवेके विण चालो नये समाधान हालो नये काही केल्या अबद्ध पोथी लेहो नये पोथी विण कामा नये अबद्ध वाचू नये वाचल्या विण खोटे निष्प्रिय वक्तृत्व सांडू नये आशंका घेता मांडू नये श्रोत्यांचा मानू नये विट कदा हे शिकवण धरिता चित्ती सकळ सुखे ओळंगती अंगी बाणे म्हणती अकस्मात
इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे निस्पृह लक्षण नाम समास पहिला. श्रीराम श्रीराम श्रीराम.